द्यायचंय कारबाव ग्रामपंचायतचे माजी उपसरपंच आणि जय कालिका आता कारबाव संघाचे अष्टपैलू खेळाडू मनोज म्हात्रे महेंद्र पाटील या काही हरकत नाही मित्रांनो, ज्या चुका झालेल्या आहेत त्या पुढील स्पर्धेमध्ये आपल्याला सुधारायचे आहेत, कारण की दोन संघामधून एक संघ हारणार एक संघ जिंकणार ही मात्र काळ्या दगडावरची रेघ आहे. आपल्या ज्या काही चुका होतात त्या चुका आपल्याला पुढील स्पर्धेमध्ये सुधारायच्या असतात. क्रिकेट हा फक्त मनोरंजन साठी आपल्याला आता केलेच आहे, कारण की भरपूर आपण मैदानं गाजवलेली आहेत. तर आपण जाऊया पुढील स्वागत आणि सन्मानाकडे. कारबाव ग्रामपंचायतचे माजी उपसरपंच मनोज म्हात्रे यांचं करूया आपण या स्पर्धेच्या माध्यमातून स्वागत. स्पर्धेसाठी त्यांनी 2000 रुपयाचं कॅश प्राइज हे धनादेश देखील दिले. धन्यवाद मनोज म्हात्रे. विश्वासदादा पाटील यांच्या शुभ हस्ते त्यांना शॉल पुष्पगुच्छ आणि सन्मान चिन्ह देऊन सन्मानित करण्यात येते. धन्यवाद मनोज म्हात्रे. या स्पर्धेसाठी तुम्ही देखील आम्हाला लाख मोलाचं सहकार्य केलं. मी जय बजरंग जय हनुमान सारंगाव संघाच्या वतीनं आपलं मनपूर्वक हार्दिक आभार व्यक्त करतोय. धन्यवाद. मॅच कडे जय बजरंग कारवी संघाची सलामीर जोडी संजय आणि नीलम केलपट्टीकडे रवाना होत आहे. सामना आपण आजच्या दिवसामधून खेळवणार आहोत. दोन्ही संघांनी अगदी तयारीत राहायचं आहे. गुणेश आपल्या सहकार्याने आपण लवकरात लवकर केडानगरीमध्ये बोलवायचं आहे. गावदेवी पिंपलघर आणि जय हनुमान सारंगाव या सामन्यानंतर आपण पुढील मॅच आजच्या दिवसातील शेवटची मॅच पाहणार आहोत. गोलंदाज विकेट हॅट्रिक या गोलंदाजाने घेतली होती आणि तोच गोलंदाज अगदी पहिला चेंडू वाईडिश लॉंग ऑफ सीमारेषेच्या बाहेर जाणारे दणदणीत पहिल्या चेंडूवर येतोय चौकार. आपलं खातं खोललेलं आहे. वेलकम सुंदरदादा यशवंत माली, आमच्या मानकुली ग्रामपंचायतचे माजी उपसरपंच समाजसेवक या दादांचं देखील केडानगरीमध्ये शुभ आगमन झालेलं आहे. वेलकम सुस्वागतम. अगदी 2 चेंडूवर 8 धावा आलेल्या आहेत. चांगली सुरुवात आपल्याला पाहायला मिळते जय बजरंग कारवी संघाच्या संजय या फलंदाजाकडून. अगदी गती परिवर्तन विनायक उपस्थित होते. पॉइंट क्षेत्रामधून मात्र संतोष मडवी यांनी चेंडूला फील केलेले. एकच धाव आलेली, एकनी धावसंख्या वाढून झाली 9 धावा. पहिल्या 3 चेंडूंचा खेळ पूर्ण आणि 2 क्षेत्ररक्षक आपण पाहतो 30 सर्कलच्या बाहेर. एक वाईडिश लॉंग ऑन डीप सीमारेषेकडे आणि एक डीप मिड विकेट असे 2 क्षेत्ररक्षक पहिल्या पॉवर प्लेच्या षटकांसाठी इनफिल्डच्या बाहेर आहेत. नीलम नाईक याच्यासाठी हा चेंडू फटका फसलाय. क्षेत्ररक्षक दक्ष आणि चांगला झेल. पहिला फलंदाज फेल होतोय 9 धावसंख्येवर. फलंदाज कुंदन येतोय. नॉन स्ट्राइक वर आहे. गोलंदाज दया भंडारी. 5वा चेंडू अगदी पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न केला होता. चांगली चेंडूची हाताळणी. अगदी पहिल्या चेंडूवर चौकार, दुसऱ्या चेंडूवर चौकार आणि त्यानंतर मात्र वापसी केलेली असं म्हणायला हरकत नाहीये. पहिल्या 2 चेंडूवर 8 आणि त्यानंतरच्या 3 चेंडूवर 1 धाव आणि एक महत्वाचा विकेट नीलम नाईक याचा मिळवलेला आहे. वेलकम भरत एवन शिवानी हॉटेल आपण पाहतोय. युगान सेठ बंडू पाटील यांनी जो
गणवेश गावदेवी पिंपळगर संघाला स्पॉन्सर केलेले. शेवटच्या चेंडूवर अगदी चांगला फटका, 2-2 क्षेत्राच्या चेंडूचा पाठलाग करतायत संतोष मांडवी यांनी चेंडूला उचललाय आणि अगदी कॉलिंग मध्ये थोडीशी तफावत पाहायला मिळाली. एकाच धावेवर समाधान. कॉलिंग व्यवस्थित नाही मित्रांनो. धाव घेण्यासाठी येस नो वेट या 3 गोष्टींचा मिलाप होणं फार गरजेचं आहे. अगदी कुठेतरी दोन्ही खेळाडूंमध्ये थोडासा समन्वय तालमील पाहायला मिळाले आणि परिणाम स्वरूप आपण बघितलं की फक्त आणि फक्त 1 धाव आली. एका धावीने पहिल्या षटकांची समाप्ती झालेली आहे आणि 1 बाद 10 धावा. बघा पहिल्या 2 चेंडूवर 8, त्यानंतर 4 चेंडूवर 2 धावा देत 1 विकेट मिळवलेली आहे. चांगली वापसी केली होती गोलंदाज दया भंडारी यांनी. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 1 बाद 10 धावा. आज काल्हेर संघ देखील या सामन्यातून अगदी चांगला खेळ करण्याचा प्रयत्न करेल, कारण की या सामन्यातून जो संघ विजय मिळवेल तो संघ एका ट्रॉफीचा हकदार देखील बनणार आहे. फ्री क्वार्टर फायनल सामना आहे आजच्या ग्रुप डी मधून शेवटचा सामना आणि उद्या ग्रुप ई मधूनचा एक सामना आपण आजच्या 3ऱ्या दिवसातून शेवटचा खेळवणार आहोत. जय सारंगाव आणि गावदेवी पिंपळगार. बघा दोन्ही संघांनी आपली ऑफिशियल रिपोर्टिंग करायचे. अल्पेश गायकवाड यांच्याकडे. गोलंदाज विनायक येथील. बघूया आता मात्र पॉवर प्लेचं षटक होतं ते संपलेलं आहे आणि आता सर्व क्षेत्ररक्षक सीमारेषे लगत आपल्याला पाहायला मिळतील. 6 मध्ये 10, पहिल्या 2 मध्ये 8 आल्या होत्या आणि आज चांगली गोलंदाजी केली होती भंडारी यांनी. या खेळपट्टीवर विकेट हॅट्रिक देखील पूर्ण केली होती. बघूया दुसऱ्या षटकाला प्रारंभ होते, सुरुवात होते. गोलंदाज विनायक मानकोली वेली रोड यांच्या डोक्याकडून ओव्हर द विकेट. पहिला चेंडू संजय याच्यासाठी आणि पहिल्या चेंडूवर अगदी फटका उडवलाय. क्षेत्ररक्षक दक्षक चांगला झेल काऊ कॉर्नर रिजन मध्ये आणि जय बजरंग कारवी संघाला लागलेला 10 धावसंख्येवर दुसरा धक्का. बघूया 10 धावसंख्येवर संजय याच्या रूपाने एक मोठा धक्का लागलेला आहे. जय बजरंग कारवी संघाला आणि फलंदाजीसाठी क्रमांक 4 वर येतोय संदीप पाटील आणि कुंदन पाटील ही जोडी आपण खेळपट्टीवर पाहतोय. बघूया विनायक यांनी पहिल्या चेंडूवर अगदी चांगली सुरुवात करून दिलेली आहे. संदीप पाटील आणि कुंदन पाटील अशी खेळपट्टीवर जय बजरंग कारवी संघाकडून आपण फलंदाजीची जोडी पाहतोय. गोलंदाज विनायक मार्गस्थ होतील. इथे चांगली लाईन आहे, पटका देखील चांगला आहे. डीप इष्टा कव्हर रिजन मधून समाधान म्हात्रे यांनी चेंडूला उचलून फेकी करीपर्यंत 2 धावा धावून पूर्ण केली आहेत आणि 2 धावसंख्या वाढून झाली ती 12. पहिल्या 2 मध्ये 8 आणि आता 8 मध्ये 12. चांगली वापसी केलेली आहे. बघूया अजूनही सामना संपलेला नाहीये. अजूनही बरेचशा चेंडूंचा खेळ बाकी आहे आणि कुंदन पाटील याच्याकडे क्षमता आहे. इथे ऑन साइडला फटका केले. बघूया क्षेत्ररक्षकाला चेंडू बेट करून सीमापार
4 धावांसाठी हा इथे चौकार. मालूम होता की आणि हा षटकार देखील आलेले म्हणजे 1+7 अशा 1+6 एकूण 7 धावा आणि पुढील चेंडू चेंडू सांगून जातील. मिस टाइम पटकाय शॉर्ट फाईन लेग रिजन वर चेंडू लँड होतोय. उगे डीप फाईन लेग शिमारजीकडे चेंडू उचलला जातोय. 2 धावा कंप्लीट केले आहेत आणि दोन्ही धावसंख्या वाढून झाली ती 25. अगदी विनायक यांनी जो चौथा चेंडू टाकला होता अगदी आपल्या हाताला जास्त जोर देण्यात जास्त वेगवान चेंडू टाकण्याचा प्रयत्न केला होता. यॉर्कर लाईनचा मात्र चेंडू भीमारच्या स्वरूपात हातातून निसटला होता आणि त्यावर षटकार देखील मारला होता कुंदन पाटील यांनी. या इथे फटका उडवलाय बघूया आणि चांगला झेल राजन ज्युनियर याच्याकडून अप्रतिम. कुंदन पाटील यांना झेलबादच्या स्वरूपात बाद करण्यात यश आलेले आणि मी तर म्हणेन की विनायक यांनी देखील ते षटकाराचा जणू काही इथे पलटवार बदला घेतला असं म्हणायला हरकत नाहीये. अगदी षटकार आला होता नो चेंडूवर. धावसंख्या 25. फलंदाजी त्यात 5व्या क्रमांकावर संघाचे संघनायक भारत पाटील. 5 चेंडूंचा खेळ पूर्ण. आणि या इथे बघा संदीप पाटील अगदी स्टॉम्पचे 2 तुकडे झालेले आहेत. अरे बाप रे काय स्पीड होता या चेंडूवर.
तर अगदी बघा जयमान सारंगाव संघासाठी मॅच सुरू होण्याआधीच इथे बक्षीस मात्र लावलेले आहे। सारंगाव गावची यवन जोडी तुकाराम पाटील आणि विनोद पाटील यांच्याकडून एक सुवर्ण संधी आपल्याला आता जो सामना यानंतर सुरू होणार आहे गावदेवी पिंपळगार आणि जयमान सारंगाव त्या सामन्यावर जर जयमान सारंगाव संघाने विजय संपादन केला तर संपूर्ण संघाला टी शर्ट यवन जोडीवरून दिले जातील। अगदी बघा विनायक यांनी अगदी संदीप याला त्रिपलाची बाग केलं अगदी स्टंपचे 2 तुकडे झाले होते। बऱ्याच दिवसातून हा दृश्य पाहायला मिळालेलं आहे। अगदी आमच्या स्टेजच्या उजव्या बाजूला मला वाटतं आपली तिथे खेळाडू आहेत कोण ती जी ग्लास जर आपण ते गाडीची ग्लास हा तीच पाठीमागची धावसंख्या झाली ती 25 धावा नाही यवन जोडीला ते टी शर्ट द्यायचेच असे आहेत म्हणजे सामना जिंको का हारो सारंगाव संघाच्या संघनायकाचा आणि सुनील दादाचं असं म्हणणं आहे फुलाजी पाटील यांनी सुनील दादा यांचा की संघ जिंकला आणि हारला तर तुम्हाला टी शर्ट द्यायचीच आहेत। इथे मिसफील्ड पाहायला मिळते। धावसंख्या झाली ती 27। येथे चेंडू स्क्वेअर ऑफ द विकेट बघूया स्वतः यष्टीरक्षक देखील पोहोचले होते चेंडू उचलण्यासाठी डीप मधून दया भंडारी आणि चेंडूला उचलून फेकी करेपर्यंत 2 धावा अगदी कंप्लीट झाले आहेत। भारत पाटील आणि संदीप संदीप ज्युनियर गोलंदाज मिथुन अतिशय चांगला आपण फटका अगदी शेवटच्या क्षणी चेंडूला डीप थर्डमॅन मध्ये अडवलंय 2च धावा अगदी शक्तीपेक्षा युक्ती श्रेष्ठ। धावसंख्या 31 मिथून पहिले 3 चेंडूवर अगदी दुहेरी धावेनी 6 धावा खर्च केलेत। या इथे चेंडू पडल्यानंतर खाली राहिला होता बीट केलं होतं फलंदाज भारत पाटील यांना चांगल्या चेंडूच्या हाताळणी। पाचवा चेंडू आणि या इथे अगदी ब्लॉक मध्ये चेंडू टाकला होता बघूया विनायक डुंटेरे जावगे चेंडूला उचलून फेकी करीपर्यंत 2 धावा अगदी थोडीशी खराब क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळालं आणि लगेच त्याचा पुरेपूर फायदा
दोन्ही फलंदाजांनी उचललेले आहे. धावसंख्या झाली ती 33. तिसऱ्या षटकातील शेवटचा चेंडू शेष आहे. या इथे फटका उडवलाय, बघूया चेंडू हवेमध्ये आणि बघा मौका भी दिया और चक्का भी दिया. आणि या षटकार कदाचित संघाची डोकेदुखी ठरू शकेल. सीमारेषेच्या खूप पुढे चेंडू होता आणि मला वाटतं तिथे राजेंद्र सिनियर यांच्याकडून चुकी पाहायला मिळालेली आहे. आणि झेल सोडल्यानंतर 7 धावा देखील आलेली आहेत आणि 7 धावेने मात्र आता धावसंख्येने उच्चांक गाठलेला आहे तो 39. 18 चेंडूमध्ये 39 धावा. अजूनही 7 चेंडूंचा खेळ बाकी आहे. बघा तिसऱ्या षटकाच्या शेवटच्या चेंडूवर षटकार आणि त्यानंतर दुसऱ्या षटकामध्ये विनायक यांच्या चौथ्या चेंडूवर भीमरचा षटकार म्हणजे 13 धावा कुठेतरी मंद्रमारुती काल्हेर संघासाठी डोकेदुखी ठरू शकतील. अगदी सिनियर खेळाडू आहेत. अशा कमी वेळेला चुका आपल्याला राजेंद्र याच्याकडून पाहायला मिळत आहेत. चला शेवटचा आणि अंतिम चौथं षटक घेऊन गोलंदाज राजन पाटील येथील. वेलकम रवी भाऊ. गावदेवी पिंपळगड संघाचे उत्कृष्ट गोलंदाज एकोणचाळीस धावांनी पहिला चेंडू अगदी निर्धाव चांगली सुरुवात केली आहे. बघूया शेवटच्या चेंडूवर अगदी षटकार आला होता मिथुन याच्या आणि तब्बल त्यांनी 14 धावा या खर्च केलेले आहेत. 10, 15, 14 आणि हा शेवटचा षटक आहे. ऑन साइडला फटका केले 1च धावे. एकापेक्षा जास्त काही नाही. एका धावेने संघाची धावसंख्या झाली ती 4-0. बघूया आता भारत पाटील स्ट्राईकवर आहेत. भारत पाटील यांच्या बॅट मधून आतापर्यंत आपण पाहतो 14 धावा. कारण की या मिथुन याच्या गोलंदाजीवर त्यांनी 7 चेंडूमध्ये 14 धावा टोकून काढलेल्या आहेत या आधीच्या ओव्हर मध्ये. गोलंदाज राजन ते पुन्हा एकदा फटका उडवलाय. आता दुसऱ्यांदा संधी मात्र चेंडू हातात न घेता पायाने चेंडू गेला होता. मिड विकेट रिझन मधून एक धाव कंप्लीट केलेली आहे. इथे 3 धावा. थोडीशी खराब फिल्डिंग आपल्याला पाहायला मिळेल या सामन्याच्या माध्यमातून मंद्रमारुती काल्हेर संघाच्या खेळाडूकडून. अगदी धावसंख्या 43 धावा. अजूनही 3 चेंडूंचा खेळ बाकी आहे. आणि बघूया संदीप ज्युनियर इथे बॅट कट आहे. अगदी चांगला निर्णय कारण की आवाज आमच्यापर्यंत देखील आला होता. पंच सुनील मात्रे सर आमच्याकडे इशारा करतात की चेंडू बॅटला स्पर्श झाला होता. धावसंख्या झाली ती 44. अगदी दया भंडारी यांनी पहिले पॉवर प्लेच्या षटकामध्ये 10 धावा 1 गडी बाद. त्यानंतर विनायक यांनी दुसऱ्या षटकामध्ये 15 धावा 3 गडी बाद केले होते. विनायक यांनी तिसऱ्या षटकामध्ये 14 धावा खर्च केल्या. एकही गडी बाद करता आला नव्हता. आणि राजन यांनी अगदी शेवटच्या षटकामध्ये 4 चेंडूमध्ये 5 धावा दिल्या आहेत. इथे आपटलेला चेंडू चांगला फटका आपण पाहतोय. समाधान मात्रे तिथे उपस्थित आहेत आणि अगदी चांगले क्षेत्ररक्षण स्वीपर कव्हर सीमारेषेकडे चेंडू अडवला होता. दोन्ही धावसंख्या वाढून झाली ती 46. शेवटचा आणि अंतिम चेंडू आहे पहिल्या डावातील
चला त्यानंतर दोन्ही संघांनी अगदी लगेच टॉस बॉक्स मध्ये यायचंय. गावदेवी पिंपळगार आणि जय हनुमान सारंगाव डीप थर्डमॅन रिझन मधून चेंडूला उचललंय. 2 धावा अगदी वेगाने पूर्ण केली आहेत आणि 2 धावसंख्या झाली ती 4 बाद 48 आणि विजयासाठी 49 धावांचं लक्ष्य आहे बंद्रे काल्हेर संघासमोर. तर सामना विश्रांतीसाठी थांबलाय. आपण ग्रुप ई मधून उद्याच्या गटातील एक शेवटची मॅच या स्पर्धेच्या आजच्या 3ऱ्या दिवसातून खेळवणार आहोत. तरी चला गावदेवी पिंपळगर संघाचे संघनायक आपण यायचं आहे आणि जय हनुमान सारंगाव फुलाजी पाटील संघनायक आपण टॉस बॉक्स मध्ये येऊन थांबायचं. वेलकम संतोषजी पाटील. गावदेवी पिंपळगार संघाचे अष्टपैलू खेळाडू संतोषजी पाटील यांचं देखील या क्रीडानगरीमध्ये शुभ आगमन झालेलं आहे. तर अगदी उद्याच्या ग्रुप ई मधून आपण आजच्या दिवसातून एक मॅच खेळवणार आहोत. यायचंय गावदेवी पिंपळगार संघनायक संतोषजी जोशी आणि फुलाजी पाटील दोन्ही संघांना विजयासाठी खूप खूप शुभेच्छा. अगदी आमचे सुनील दादा पाटील यांचे शुभ हस्ते हे नाणे बी घडवले जाईल. नाण्याचं स्वरूप मी दोन्ही संघांच्या संघनायकांसाठी सांगतोय की एका बाजूला आयोजक संघ जय हनुमान 40+ सारंगाव आणि दुसऱ्या बाजूला ज्या चषकाचं आपण आयोजन पाहतोय स्वर्गीय रुपेश व सागर स्मृती चषक असं नामकरण आहे. सुनील दादा पाटील आपले शुभ हस्ते आपण नाणे बी घडवायचे. कुठलं संघनायक आवाज देईल? संतोष जोशी. पिंपळगार संघाचे संघनायकाचं म्हणणं आहे जय हनुमान आणि अगेन्स्ट रुपेश व सागर स्मृती आलेले आहे. फुलाजी आपण फक्त आपण निर्णय कळवायचे. क्षेत्ररक्षण करते. धन्यवाद. दोन्ही संघांना विजयासाठी खूप खूप शुभेच्छा. मित्रांनो पुढील सामन्याची नाणेफेक झालेली आहे आणि जय हनुमान सारंगाव संघाने नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलेला आहे आणि फलंदाजीसाठी गावदेवी पिंपळगार संघाला आमंत्रित केले आहे. धन्यवाद. तर निश्चितच विजयासाठी 49 धावांचं लक्ष्य आहे. आपण कुठेही जाऊ नका, ऐकत राहा, पाहत राहा. दुसऱ्या डावामध्ये अशा प्रकारे बंद्रेमूर्ती काल्हेर संघाकडून 49 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग केला जाईल हे आपल्यापर्यंत पोहोचवतील माझे सहकारी समालोचक व्हाईस ऑफ भिवंडी तालुक्याचा बुलंद आवाज मोहनदादा भोई. दिग्गज संघामधून बिग सामना आपण पाहतोय. तालुका क्रिकेट मध्ये दोन्ही रँकिंगचे संघ आहेत, नामांकित संघ आहेत, नावाजलेले संघ आहेत. कारिवली विपक्ष काल्हेर. प्रथम फलंदाजी करताना आपण पाहिलं कारिवली संघाला 4 षटकांच्या अंती 48 धावा झाले. 49 धावांचं मोठं लक्ष आहे आणि बघूया एक मोठा मानाचा पाठलाग करण्यासाठी सलामी जोडी मैदानामधून रवाना होताना पंधरामध्ये काल्हेर संघाची कोण येते. चला कारिवली संघ आपले क्षेत्ररक्षण लावून घेतो. पंच देखील आमचे त्या ठिकाणी रवाना होतात तेव्हा विनंती असेल पंधरामध्ये काल्हेर संघाला आपण देखील विनाविलंब लगेच आपण आपली सलामी जोडी टाळ्यांच्या गजरात मैदानामध्ये रवाना करायची आहे. 49 धावांचं लक्ष्य प्रतिशत आपण विचार केला तर 12.500 ची सरासरी आहे.
वेलकम मधुकर माळी साहेब, तुमचं देखील या स्पर्धेच्या माध्यमातून मनापासून स्वागत. एक क्रिकेटचे निस्कीम चाहते आहेत, पिंपलास गावचे समाजसेवक आहेत. स्पर्धेच्या माध्यमातून मनापासून स्वागत. मित्र, आपण पाहतो क्रिकेटचा बेकिमान, क्रिकेटचा बिग शो, क्रिकेटचा महासंग्राम, क्रिकेटचा जुनून, क्रिकेटचा जल्लोष, क्रिकेटची दत्त आणि क्रिकेटचा महाकुंभ मेळा. अतिशय सुरेख सुंदर अप्रतिम उत्कृष्ट स्पर्धेचा अतिशय देखणं चिकणं अप्रतिम उत्कृष्ट आयोजन पाहतोय. स्पर्धेचा तिसरा दिवस आणि बघूया कुठला संघ आजच्या दिवसाचा विजेता ठरतोय. दोन दिग्गज संघामधून ठरतोय आजच्या दिवसातील हा सामना. जो संघ विजय संपादित करेल तो ठरेल एका दिवसाचा मानकरी. तर बघूया कुठला सन्मानी व्यासपीठावर विराजमान काही मान्यवर मंडळी, प्रतिष्ठित मंडळी आपण या ठिकाणी पाहतोय. पिंपलास गावचे प्रतिष्ठित नागरिक, समाजसेवक, जे श्रेष्ठ नागरिक आणि क्रिकेटचे निस्कीम चाहते आहेत मधुकर माळी आज या ठिकाणी उपस्थित आहेत आणि त्यांचं देखील केलं जाणार या स्पर्धेच्या माध्यमातून विशेष स्वागत आणि सन्मान. मधुकर माळी यांचं करूया आपण. षटक क्रमांक पहिला, वैयक्तिक पहिला, सांघिक पहिला, संघाच्या वतीने पहिले षटक आता तो गोलंदाज भारत. चला व्यासपीठावर जाऊया. सन्मानी मधुकर माळी साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांचं करूया आपण स्वागत आणि सन्मान. मधुकर माळी पिंपलास गावचे प्रतिष्ठित नागरिक आहेत. कॅमेरामन आपण देखील थोडस स्टेज कव्हर करायचं. पहिला चेंडू पेस करताना कमालीचा चेंडू आपण पाहिला होता. ऑनसाइड खेळण्यापर्यंत चेंडू आणि बॅट मध्ये संपर्क आणि पहिलाच फलंदाज बाद होते दया भंडारी. पिंपळगडचे समाजसेवक आणि संघाचे खंदे समर्थक गणेश पाटील यांच्यासाठी विशेष स्वागत आणि सन्मान केले. त्यानंतर बाबुलनाथ शेलके देखील या ठिकाणी उपस्थित आहेत आणि त्यांचं देखील करूया आपण स्वागत आणि सन्मान. पहिला चेंडू पेस करताना मात्र कमालीची चेंडूची फेक आपण पाहिली होती. पिंपळची बाद फलंदाज आपण पाहिलं दया भंडारी. नेक्स्ट बॅट्समन आहे तो राजन सिनियर. मित्र, आपण जी स्पर्धा पाहतो या स्पर्धेसाठी खास करून पिंपळगड संघाचे कॅप्टन मिस्टाईन फटकाय चेंडूमध्ये क्षेत्ररक्षक खाली वेल जज कॅच. बॅक टू बॅक दुसरा फलंदाज देखील बाद केला जातोय. बंदरामध्ये संघाला लागणारा दुसरा धक्का आपण पाहतोय राजन याच्या रूपानं. काय कमालीची गोलंदाजी पावरप्लेच्या अष्टपैलूचे खेळाडू संघाचे कॅप्टन आहेत संतोष पाटील यांचं देखील करूया आपण स्वागत आणि सन्मान. गावदेवी पिंपळघर या संघाचे कॅप्टन, एक उत्कृष्ट क्रिकेटर संतोष पाटील यांचं देखील केलं जातं स्वागत आणि सन्मान.
संतोष पाटील यांनी देखील या स्पर्धेला ऑर्गनाइज कमिटी आणि दोन्ही संघांना ऑल दी बेस्ट केलं. धन्यवाद संतोषजी. पिंपल संघाचे नामांकित करून त्याच शनीनाथ तारे बंदरामध्ये काढले संघाचे उत्कृष्ट क्रिकेटर आहेत, त्यांचं देखील आपण करूया स्वागत आणि सन्मान. शनीनाथ तारे या ठिकाणी उपस्थित आहेत, बंदरामध्ये काढले संघाचे उत्कृष्ट क्रिकेटर. आता मात्र ही लाईन चुकीची आहे बघा, हा चेंडू परत टाकावा लागेल कदाचित. यस, पंच वाईटचा इशारा करता दिग्दवेचा निर्बळ अवंत दवळेने बंदरामध्ये कल्याण संघाचा श्रीगणेश होतोय. धावसंख्या होती ती 2-1. इनसाइडचा थोडासा आपण फटका पाहतो, चेंडू शॉर्ट कव्हरला तो एक धाव घेण्याची संधी प्राप्त होते. फलंदाज संतोषाला स्ट्राईक रोडेट करण्याची संधी असेल तानाजीला. एक धावडी संघात धावसंख्या 2 वर पोहोचते. अगेन्स्ट या ठिकाणी मात्र चेंडू ऑनसाइडचा अतिशय चांगला फटका कार्पेट चेंडू जातोय मिडॉनला. एक धाव कंप्लीट. दुसऱ्या धावेचा देखील प्रयत्न आणि सहजगत्या 1-2 धाव घेण्याची संधी प्राप्त होते तानाजीला. तानाजी देखील आपला स्वतःचा अकाउंट ओपन करतोय आणि संघाची धावसंख्या देखील 2 धावांनी पुढे सरकते. धावसंख्या होते ती 2-4. विजयाचं लक्ष 49 धावांचं प्रतिशतकाने विचार केला तर 12.25 ची सरासरी आहे. षटक क्रमांक पहिला आपण पाहतोय बघा, दोन्ही संघ एक सुवर्ण संधी आहे. जो संघ विजय संपादित करेल तो आजच्या दिवसाचा विजेता असेल. यानंतर देखील आपण एक बिग मॅच पाहणार आहोत. या स्पर्धेचा मुख्य ऑर्गनाइज संघ या ठिकाणी थोडंसं ऑन द खेळण्याचा प्रयत्न. चेंडू आणि बॅट मध्ये मात्र संपर्क साधता आला नव्हता. चेंडू आणि बॅट मध्ये कुठल्या प्रकारचा संपर्क साधता आला नव्हता. फलंदाज तानाजी याला एक निर्धाव चेंडूची सांगता. धावसंख्या असलेले षटक क्रमांक पहिलं आणि पहिल्या षटकावर खेळ आपण पाहतोय. परिपूर्ण बॅकफुट आपण पाहतो. बंदरामध्ये काल्लेर हा संघ का कमालीची गोलंदाजी भारत याच्या माध्यमातून. पुन्हा एकदा फटका पसतोय. इनसाइडला खेळण्याचा प्रयत्न होता. चेंडू मिडॉपला जातोय. षटक क्रमांक पहिलं संपत. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर एक चांगली सुरुवात, उत्तम सुरुवात, दर्जेदार सुरुवात खास करून कारविली संघाची. कमालची गोलंदाजी आपण पाहिली पॉवरप्लेच्या षटकामध्ये. पॉवर पेस्ट करताना गोलंदाज भारतीयाला आपण पाहिलं. सन्मान्य दिल पंडित सारंगाव हे देखील या ठिकाणी उपस्थित आहेत आणि त्यांचं करूया आपण स्वागत आणि सन्मान. या ठिकाणी दिलीपजी उपस्थित आहेत आणि त्यांचं देखील करूया आपण स्वागत. सारंगावचे प्रतिष्ठित नागरिक आहेत, क्रिकेटचे उत्तम जाणकार आहेत, उत्कृष्ट क्रिकेटर देखील आहेत. दिलीप यांचा देखील विशेष गौरव सन्मान केला जात आहे. दुसऱ्या षटकाला प्रारंभ होते. वैयक्तिक पहिला सांघिक, दुसरा गोलंदाज संजय. न्यू बॅट्समन बॅटल राजन. पहिला चेंडू पेस करताना राजेने आपण पाहिला होता. चेंडू सुंदरसा स्वीप केलं होतं आणि चेंडू शॉर्ट फाईनला आपण पाहिलं होतं. इनफिल्ड मधून चांगले क्षेत्ररक्षण, एक धाव घेण्याची संधी. राजन स्वतःचा अकाउंट ओपन करतोय. संघाची धावसंख्या देखील एक धावेने पुढे सकते ती 5. 3-5. षटक क्रमांक दुसरं. विजयाचं लक्ष 49 धावांचं. बघा, सामन्यामध्ये कमबॅक व्हायचं असेल तर मोठ्या पटक्यांची आवश्यकता आहे. अटॅक इज बेस्ट फॉर्म ऑफ डिफेन्स. आक्रमण हे फार महत्वाचं आहे. या ठिकाणी मिस टाइम फटका पासतोय. शॉर्ट फाईनला आपण पाहिलं. चांगले क्षेत्ररक्षण, झेल कलेक्ट केला जातोय. महत्वाचा फलंदाज संतोष देखील बाद होतोय. नेक्स्ट न्यू बॅट्समन सचिन येतोय. आता मात्र बंदरामध्ये कल्याण संघाची सर्वात विस्फोटक जोडी मैदानामध्ये आपण पाहणार आहोत. सचिन आणि राजन.
तरी पण मदार आता या दोन फलंदाजांच्या खांद्यावर असणार. बघा दोन फलंदाज असे आहेत की दोन्ही फलंदाजांकडे चांगली क्षमता आहे मोठे फटके मारण्याची. सामन्यामध्ये कमबॅक व्हायचा असेल तर दोन्ही फलंदाजांना शेवटच्या क्षणामध्ये मैदानामध्ये थांबणं देखील फार गरजेचं आहे. तर बघूया काय घडतं. सध्या ऑल इन वेल संघ आपण पाहतो कारिवली काय कमालीची गोलंदाजी आहे. षटक क्रमांक आपण पाहिलं भारताच्या माध्यमातून पाहिलं फक्त आणि फक्त 4 धाबा आणि 3 फलंदाज बाद त्यांनी केले. आता मात्र राजेनेच्या बॅटमध्ये ऑनसाइडचा फटका आपण पाहतोय. म्हणजे ते फक्त आणि फक्त एक धाव चांगले क्षेत्ररक्षण. आता मात्र स्ट्राईक रोडेट कडे संधी आहे. बॅटल बॅट्समन सचिन अतिशय चांगला चेंडू चेंडू सुंदर ऑनरेचा फटका. एक धाव कंप्लीट. दुसऱ्या धावेसाठी देखील प्रयत्न आणि सहजगत्या
फक्त आणि फक्त कुठेतरी पराभवाचं जे अंतर आहे ते कमी करण्याचा प्रयत्न कालेर संघाच्या माध्यमातून. या ठिकाणी मात्र चेंडूवर मोठा फटका, बिग ब्लास्ट, काय कमालीचा फटका होता. चेंडू जागेवर फोर्स केलं होतं आणि चेंडू व्हाईट ऑफ लॉंग सीमेच्या बाहेर जाणारा दणदणी षटकार येतोय. मात्र कुठेतरी या फटक्याने देखील थोडासा मान्यवर कक्षामध्ये येऊन विराजमान साहेब सायनाथ पाटील सारंगावचे प्रतिष्ठित नागरिक आहेत. आमचा आवाज जर तुमच्यापर्यंत येत असेल तर प्लीज आपण देखील मान्यवर कक्षामध्ये यायचे. पुन्हा एकदा चेंडूवर मोठा फटका, काय कमालीचा फटका आहे. धावसंख्या साने पुढे सरकते 35. 2 चेंडूंचा खेळ बाकी आणि विजयासाठी 14 धावांची अजूनही गरज आहे. बघा मागच्या सामन्यात आपण जेव्हा क्षेत्ररक्षण करत होता तेव्हा कुठेतरी एक झेल सोडला गेला आणि तो चेंडू देखील मला वाटतं सीमाच्या बाहेर गेला होता. तर कदाचित आणि नो चेंडू टाकून त्या चेंडूवर एक षटकार देखील गेला होता. हेच्या स्पर्धेचं एक टर्निंग पॉइंट आहे. चुका आपण पुढे झाल्यात या मात्र आता बघायच्या आहेत. येणारे 2 चेंडू विजयासाठी अजूनही 14 धावांची गरज. गोलंदाज सज्ज. पुन्हा एकदा अतिशय प्रतिम उत्कृष्ट फटका. एक चेंडू आणि 13 धावांची गरज आहे. कमालीचा फटका आहे. चेंडू हवेमध्ये क्षेत्ररक्षक मात्र खाली आहे आणि वेल जज कॅच. फटका उत्तम होता, प्लेसमेंट चांगलं म्हणता येणार. चेंडू मिडॉनला जातोय. आउटफील्ड मधून देखील चांगलं क्षेत्ररक्षण होते. महत्वाचा फलंदाज बाद होते आणि याच बरोबर महत्वाच्या सामन्यामधून बंदरामध्ये कल्याण संघ देखील बाद होतोय. हडलक सारंगाव संघाला एक ब्रेकिंग न्यूज आहे. आपण या चालू सामन्यामधून जर विजय संपादित केला तर एवन जोडी आहे तुमच्या संघाची. विनोद पाटील, तुकाराम पाटील यांच्याकडनं डिजिटल टी शर्ट पूर्ण गणवेश आणि बघा फलंदाजी करताना गोलंदाज आणि फलंदाज तुम्हाला देखील सुवर्ण संधी. हॅलो गोलंदाज आपण विकेट टेकर गोलंदाज ठरता तर तुम्हाला देखील 1100 रुपयाचं कॅश प्राइज आहे.